सोलापुरात काही दिवसांपूर्वी अस्मिता कोळी व सालिया शेख या दोन युवतींनी आत्महत्या केली होती। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकण यांचा मंगळवारी नियोजित दौरा होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी आत्महत्या केलेल्या अस्मिता कोळी व सालिया शेख कुटुंबियांची भेट घेऊन त्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी कोळी व शेख कुटुंबियांनी पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगत संबंधित आरोपींना कडक शासन व्हावे व आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली। यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी शेख व कोळी कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच यावेळी या दोन आत्महत्या केलेल्या मुलीचा सखोल तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। पाठपुरावा करायला आणि मी स्वतः आयुक्त तपास करत असताना त्यांचे तपास करत असताना आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले। तपास पूर्ण झाला, आरोपी अटक झाले तरी सुद्धा आम्ही आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती। तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस इतर मस्कत, दुबई, ओमानमधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतोय। कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलिंग करणं, प्राईम टाईममध्ये गस्त घालणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं हे करतोय। पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करते। पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार? चार भिंतीच्या आतमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजाण नागरिक झालं असं होत नाही। नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे, ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे। अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतो? चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, चार भिंतीच्या आतमध्ये काय? प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता चुकीचं होतंय। आता आम्हालाही चार पावलं पुढे आलं पाहिजे। राज्य महिला आयोग आणि दुसरं लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली, त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला, आरोपीला अटक केली। याच्याही पलीकडे जाऊन मी परत वारंवार तुम्हाला सांगते, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावं लागतं। दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर, आपलं पाल्य आणि त्याच्याशी संवाद। काय हिस्ट्री सीटर वगैरे आहेत का? आरोपी पूर्वीचे काही गुन्हे वगैरे आहेत का? कसे नाही? बार्शीमध्ये यापूर्वी असाच प्रकार घडला होता मॅडम, आपण ते लक्ष वेधलं होतं। फोनवरून त्या पीडितेच्या आईशी आपण बोलला होता। असंच झालं म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला गंभीर दखल न घेतल्यामुळे पाठवले आणि ते घरी येऊन, त्या मुलीच्या घरी येऊन त्या आरोपींनी पुन्हा त्याच्यावर अटॅक केला, म्हणजे 307चा मेट्रो होता तो। या निमित्तानं मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचं, शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास असाल किंवा त्याच्यावरती आपला उद्याचं भविष्य असेल, पालक आपल्यासाठी कष्ट करतात, त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं। वयाच्या 14व्या 15व्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे, एका हातात टीव्हीचा रिमोट, दुसऱ्या हातात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये, आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं। त्याच्यामुळं पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत। आज मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आई वडील कधी कधी आपले वैरी आहेत की काय असं आता या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं। शिक्षक काही सांगतात ते चुकीचं सांगतात की काय असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या फॉलो करत नाहीत, ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात ह्या इतकं नैराश्य यावं की आयुष्य संपून टाकावं, कोणाशीच मला बोलायचं नाहीये, कोणाचंच मला ऐकायचं नाहीये आणि क्षणात आयुष्य संपावं अशी मानसिकता का होत असेल? त्याच्यामुळे आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त आहे। पाल्य ज्यावेळेस वाढत असतो त्याच्याशी संवाद असावा। एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्याला सांगता आलं पाहिजे, तू चुकला तरी चालेल, मी तुझ्या बरोबर आहे। एखादं अपयश आलं तर ते पचवू आपण। इतकी कमजोर मनं आमची झालेत का की क्षणात आयुष्य संपवावं आम्ही? त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन काम पोलीस प्रशासन करतील। देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर कुठले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले। महाराष्ट्र पोलीस इतर ठिकाणी तपास लागला नाही तर आमचे महाराष्ट्र पोलीस तिथे जातात तपास करायला, त्याच्याबाबत कुठे शंका नाही। पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही। मी मगाशी ही घटना सांगितली, मी स्वतः 9 अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते ज्याच्यामध्ये जन्म देणारा बाप मुलीवर बलात्कार करतो। याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं? ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहीत नाही, ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये, ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये, अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची। त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच मुलगींना सुद्धा काउन्सिलिंग करणं, संवाद साधणं, चांगलं काय वाईट काय हे कळणं गरजेचं आहे।
भावनेंच्या आरी जाऊन आयुष्याचं आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार आता मुलींनी देखील केला पाहिजे. ताई, शालेय आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही एखादा असा विषय ऍड करता येईल का तुमच्या माध्यमातून की भविष्यामध्ये अशा घटना वाढतच जाणार आहे, ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न? शालेय अभ्यासक्रमामध्ये तर तो आपण घेऊ किंवा काय त्याच्या संदर्भातली चर्चा होईल, पण मुळातच आपलं आयुष्य जिथून सुरू होतं त्या कुटुंबामध्ये हे संस्कार किंवा कुटुंबामधला संवाद मला फार महत्त्वाचा वाटतो. सगळेच पुस्तकी ज्ञानाने आपल्याला जर मिळालं असतं तर आपण फार मोठी बुद्धिमत्ता प्रत्येकाने घातली असती, पण सगळंच पुस्तकी ज्ञान घेऊन आपल्याला समजणार नाहीये. तर आता कुठेतरी आम्हाला वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. आता आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे की हे चुकीचं ते चुकीचं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे, चांगलं काय हे आता आम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे.